वाघ या वादाची आहे। शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप केलेत। चित्रा वाघ यांनी माझ्या सुनेला भडकावून आमच्या विरोधात बोलण्याची चिथावणी दिली असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे। तसंच आपल्या आरोपांच्या पुराव्यादाखल चित्रा वाघ या सुनेला मार्गदर्शन करत असल्याची एक कथित ऑडिओ क्लिप सुद्धा त्यांनी यावेळी ऐकवली। त्याचबरोबर चित्रा वाघ आणि भाजपनं या प्रकरणी माफी मागावी असं आवाहन सुद्धा विद्या चव्हाणांनी केलंय। त्यानंतर चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाणांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। छळ होणाऱ्या महिलेला मार्गदर्शन केलं आणि तिला वाचवलं याचा आपल्याला अभिमान असल्याचं वाघ यांनी म्हटलंय। त्या ज्या वारंवार म्हणत असतात की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही, आम्ही अगदी काहीतरी चांगलं काम करतो आहोत, पण हा माझा अनुभव आहे की ही माझ्या घरामध्ये जे 5 वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करतेय की विद्या चव्हाण तुला छळते, तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये। आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींची करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी चित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे, त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील। म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर तिथे त्याला वेगळं वळण द्यायचं आणि पुन्हा इथे म्हणायचं की एक ॲडव्होकेट आम्हाला सांगतोय की पवार साहेब अशा अशा याच्यामध्ये मॅटरमध्ये पडतात आणि इथे कोण पडतंय हे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवलंय। आता मार्च महिन्याच्या 2020 मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते जे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत। त्यांनी मला सांगितलं चित्राताई एका महिलेला त्रास होतोय, तिला मदत करायची आहे। आणि मी त्यांच्या क्लिनिकला गेले होते। हो मी गेले होते। तिथे यांची सून गौरी चव्हाण आली होती, तिचे बाबा सुद्धा आले होते। तिच्यावरती गलिच्छ आरोप या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाल्या ताई, त्यांना मुलगा हवा होता, मुलगा। हिला पहिली मुलगी आहे, दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती, तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही। हे मी नाही सांगितलंय, त्या गौरीनी सांगितलंय। आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला। हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीनी मला रडत सांगितलं कशा पद्धतीने शिवीगाळ होते, कशा पद्धतीने मारहाण होते। एवढंच नाही, या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला, तिचा विनयभंग केला। तिने घरी सांगितलं, ही सासूबाई हिने सांगितलं घरात या गोष्टी होतात याची चर्चा करायची नाही। घराबाहेर काढलं। 2 दिवसांनी वडिलांना घेऊन गेली, वडिलांना मारहाण केली, सुनेला मारहाण केली। पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी हाकलून दिलं, कारण गौरीची सासू कोणी साधी बाई नव्हती, ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमदार होती। तरी भाजपवाल्यांना शरम असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे। चित्रा वाघने जे काय भाजपमध्ये राहून जे कारस्थान केलेलं आहे, मग ती सांगते की फडणवीसांच्या सांगण्यावरनं मी हे कारस्थान केलेलं आहे, ह्या ऑडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे। तर हे जर कारस्थान चित्रा वाघने केलेलं असेल, फडणवीसांच्या सांगण्यावरनं केलेलं असेल तर तिने जाहीर माफी मागितली पाहिजे की माझ्या चुकीचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला असेल। नाही तर त्यांची हिंमत असेल तर त्यांनी विद्या चव्हाणला जेलमध्ये टाकावं, पण त्रास द्यायचा नाही। जे काय कोर्ट कचेऱ्यांमधनं चालेल ते होईल। त्याच्या ऑर्डर्स आमच्या 2021, 22, 23ला ही DVची केस नाही, हा कौटुंबिक हिंसाचार नाही म्हणून कोर्टाच्या ऑर्डर्स आहे। 3 कोर्टाच्या आहे, बोरिवली कोर्टाची आहे, फॅमिली कोर्टाची आहे, सेशन कोर्टाची आहे। त्याच्यानंतर इंटरफिअरन्स करून जर का अशा प्रकारे त्रास दिला जात असेल तर तो त्रास आम्ही सहन करू शकत नाही। हा जर अपराध असेल ना विद्या चव्हाण, तर असे 1000 अपराध चित्रा वाघ करेल, 1000 अपराध करेल। आपल्या सुनेचे कसे धिंडवडे काढले,
त्या पोरीनी मला रडून सांगितलं, मी महाराष्ट्राच्या समोर सांगते, हो मी तिला मदत केली. मी तिला सांगितलं, ताई मी काय करू? मी म्हटलं तुला बोलावं लागेल, ताई तुला जावं लागेल लोकांसमोर. तिचं म्हणणं होतं की तुम्ही माझ्यासोबत चला. मी म्हटलं तिला की मी जर आली तर तुझ्या घटनेला हे लोक वेगळं रूप देतील, तुला न्याय मिळणार नाही. आज मला आनंद आहे विद्या चव्हाण, आय एम व्हेरी हॅपी. का सांगू? कारण तू सगळ्या केस हरली आहे. आज ते लेकरू त्या आईच्या कुशीमध्ये आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा चित्रा वाघचा आहे, याचा मला अभिमान आहे. पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही. केली मी मदत तुझ्या सुनेला, ती मदत केली म्हणून ते लेकरू आईच्या कुशीत आहे. आणि अशा 1000 अपराध जर मी हा केला असेल ना, विद्या चव्हाण, तयार आहे मी.